जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी तुमचा मित्र आकाश. मित्रांनो, गोष्ट अशी आहे का मी आलो नदीवर इकडं बाहेरकडे, पण मला बाहेर बसायला बसं म्हणलं, पण एवढ्या जोरात पाणी आला, एवढ्या जोरात पाणी आला तिथून बाहेरचा न बसता गाडी काढली, धमकली, डायरेक्ट आलो आपण मंदिरामध्ये. कारण घरी पोहोचू शकत नव्हतं आपण, कारण पाण्यामध्ये ओले झालो असतो आपण. म्हणून आला होता विठ्ठल रुक्मिणी मंदिरमध्ये. तिथं आपण विश्राम घेतला आहे. तर पाणी खूप जोरात चालू आहे. आणि दाखवत तुम्हाला कसं चालू आहे चांगला जोरात. तर कसं पाणी पडत आहे. आणि हे आपलं मंदिर आहे. तर मी इकडं टिना सेटरमध्ये आहो. इकडं टिना टाकले आहेत. इथं आहो मी आता. हे आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहेत. दिवागी लागला आहेत आणि अंदर मूर्त्या वगैरे आहेत. हवे अंदरच्या व्ह्यू. आता कमेंटमध्ये सांगा कसं घरी पोचावं म्हणून. पाणी खूप भयानक चालू आहे जोरात. आणि ह्या तिकडं खाली नद आहे आपली पेश नद. आता माहीत नाही नदीला पूर वगैरे येतं का. खूप चांगला जोरात पाणी चालू आहे. 1-1.5 तास ज्याला पाणी पडून राहिला. तिकडं बायको वाट पाहत असन, बापूगी उठला असन तर तो लढते यार. खूप झोपातून उठला म्हणजे लढायलाच लागते तो. बायको म्हणून मा नवरा गेला हागायला, पण कवरिकेचे काय समजून नाही राहिलं मा नवऱ्याचं. वाट पाहत असन, फोन नाही द्यावायचे, फोन करून म्हणलं तर. एवढ्या पाण्यात काय जाऊ शकत नाही आपण. पाणी पाहू शकता कसं भयानक चालू आहे जोरात. दिसते करणार दिसतं तुम्हाला तिकडं बा दूर. तिकडले झाडं वगैरे नाही दिसू राहिले तुम्हाला बा. असं भयानक पाणी चालू आहे. तुम्हाला अंदरून मंदिर दाखवलं असतं, पण लॉक लावलं आहे. तर टाला वगैरे लावला आहेत. पाहते उघडं आहे का तर अंदरून. ह्या मागच्या साईडचा व्ह्यू आहे. समोरून गेट आहे अंदर यासाठी. बा इथं लॉक लावला आहे. दिसते ना तुम्हाला लॉक. ह्या तो एक गेट आहे, तिकडून पण नेता येतं. आणि ह्या मेन गेट इकडून आहे. तिने याच्यावर लॉक लागून आहे. आपण काही अंदर जाऊ शकत नाही आता, कारण आपली गाडी बाहेर आहे. तिकडे गाडी दाखवत तुम्हाला. गाडी दिसते का तर माहीत नाही. पाणी बा कसा पडू राहिला, एकदम भयानक पाणी. बघा तिथं त्या गेटपाशी गाडी ठेवली आपण ना. दिसतं तुम्हाला गाडीच्या मिरर वगैरे, आरसा वगैरे दिसत ना. तो गेट अंदर आहे. आज आपला गाव आहे आपल्या तिकडे त्या टावरकडे. टावरच्या बाजूला गाव आहे. आपण आता गेला तर बोलाच होऊन घरी. म्हणून काय आता पाण्याची वाट पाहतो. जाईन तर लवकर निघून जाईन. थोडा बहुत कमी जर थोडासाही कमी झाला पाणी तर घरी चालला जाईल. मित्रांनो, सपोर्ट करत जाय. आज मी तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवतो, ब्लॉग बनवतो. आणि झडप लागू राहिली इकडून. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत जा तुम्ही व्हिडिओ पाहता तर. काय रे भगवंता, तुझ्या आता इथं आलो आहोत आपण मंदिरामध्ये. काहीतरी कृपा कर आणि दाखव. व्हिडिओ व्हायरल होऊ दे यावाला. कारण आपलं पण यूट्यूब चॅनल बनवता आहे म्हणजे. पहा मित्रांनो, कसा भयानक पाणी चालू आहे. तर आता देवाला आपण हात जोडले, प्रार्थना केली. पाहून आता देव काय करते. तर देवाच्या भरोश्यावर सगळं आपण मेहनत खूप केली. भरपूर सारे व्हिडिओ बनवून टाकले आपण. पण काही यश काही मिळत नाही. काही चुकी आहे, काही समजून राहिले व्हिडिओमध्ये. तुम्ही तरी सांगा कमेंटमध्ये काही चुकत नाही माझ्या व्हिडिओमध्ये, कशा प्रकारे व्हिडिओ बनवून. कारण आपलं पण यूट्यूब चॅनल सक्सेसफुल बनवता येईल. पाणी जबरदस्त पडत आहे. भयानक पाणी चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. आता नदीला पूर वगैरे येतं का, आता बाळ वगैरे येऊ शकतं नदीला. दाखवेन तुम्हाला पाणी जर गेला तर. पहिले घरी जाईन, बायकोला भेटेन, बापूला वगैरे पाहिजे तसं काय आहेत. मग दाखवेन तुम्हाला नदीला पाणी वाढलं नाही वाढलं तर. पाणी काही जेवणार राहिला. आता तुम्हाला पाणीच दाखवते. इकडं पुरा जंगल आहे भोवताल. हे आपली दिवाला आहे, वॉल कंपाऊंड दिवाला आहे मंदिराची. पेश नदीर आहे मंदिर आहे मित्रांनो. विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिपळा येते. मस्त पाहायला आहे मंदिर आहे. एकदम हिरवागार परिसर आहे. इकडं भोवताल पुरं जंगल आहे. आणि या साईडला नद आहे आपली. इथे एक पिंपळाचं झाड होतं, ते तुम्हाला दिसते जागा. तिथं ते तोडलं, झाडला काढून. ते झाड खूप वर्ष झाले होते आणि वारं चाललं होतं ते झाड. ते तोडून टाकलं आणि ते जागा काँक्रिटिंग केली आता. एक नंबर. पाहू शकता पाणी कसा पडत आहे. तर
आवाज येते नाही तर पाण्याच्या ना पाण्या धो आवाज चालू आहे. इकडून आमच्या टीना पण करू राहिल्या आता मंदिरातल्या. आता आषाढी एकादशीने सप्ताह वगैरे झाला मस्त बढ्यापैकी. गुरुपौर्णिमे दिवशी पूर्ण गाव जेवण वगैरे आजूबाजूचे गाव वगैरे गावातले लोक वगैरे येतात. मस्त भजनं कीर्तन वगैरे येतात. 2 दिवस चांगला कार्यक्रम होतो. कीर्तनकार कीर्तन वगैरे भजनं वगैरे आजूबाजू गावातल्या भजन मंडळ वगैरे येतात. भजनं वगैरे कार्यक्रम होतात. आणि महाप्रसाद पण असतो जेवणा कार्यक्रम. काय तर रुखाचं नाव नाही घेऊन राहिलं मित्रांनो. का करावं काय समजून राहिलं. घराघर जाव तर ओला होईल, कपडे वारणार नाही. ओला झालं बाईक म्हणून फोटो एवढा पाण्यात खायला आला म्हणून कपडे वारत नाही म्हणून नाही. बायकोचं ऐकायला पण घरी गेल्यावर 2-4 गोष्टी. हो तिथे बरोबर आहे यार तिकडं. कारण एवढ्या पाण्यात पुढं कपडे वारणार आहे. पुढे वाट पाहिजे पाणी जाईन तर पाणी बेबंद चालू आहे. धो चालू आहे पाणी. तुम्ही सांगा कमेंटनं तुमच्याकडे पाणी पडत आहे का नाही. पहा चाला आमच्याकडे 15 दिवसानंतर पाणी चांगला. पहिलाच दिवस असा धुवून पाणी पडू राहिला. तुम्हाला आवाज येत असेल पाण्याचा. टप चांगला धो पाणी चालू आहेत. नदी पुरं पाणी नदीत जाईन तिकडं पाणी पडत आहे का माहीत आहे. कारण पाणी तिकडून झालं वरून आपल्या पचमडीकडून महादेवाकडून पाणी इकडे येतं. आपल्या पचमडीकडून पाणी येतं. छोटा महादेव आहे आपला तिकडं एमपीमध्ये. तिकडूनच पाणी येतं आपल्या इकडं. चला मित्रांनो व्हिडिओ इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहीन. हा सपोर्ट दाखवा. सपोर्ट करा तुमच्या भावाले. चला मित्रांनो ठीक आहे मग.